जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून अधिकचा पाऊस पडत असल्यामुळे सर्वच धरणांमधून नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलेलं आहे। वडस धरणामध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे म्हणजे वडस धरणामध्ये पाण्याचा आवक साठा वाढला आहे। वडस धरण पूर्णपणे भरले त्यामुळे मीना नदीच्या पात्रामध्ये 1000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आलेलं आहे। जुन्नर तालुक्यामध्ये 2 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे सगळी धरणं तुडुंब भरलेली आहेत। नारायणगावच्या लहान पुलावरनं देखील पाणी गेलेलं आहे। परिसरामधून या पुलावरनं ये-जा करू नये अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे। या ठिकाणचं जे कुंडलिकाचं मंदिर आहे या मंदिरात देखील पाणी गेलेलं आहे। नदीकाठच्या आजूबाजूच्या लोकांनी नदीच्या कडेला येऊ नये किंवा नदीच्या अलीकडे पलीकडे जाण्यासाठी नदीपात्राचा उपयोग करू नये अशा प्रकारचं आवाहन जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके यांनी केलेलं आहे। जुन्नर तालुक्यामध्ये 2 दिवसापासून अधिक प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे सर्वच नद्यांना पूर आलेला आहे। येडगाव धरणामधून नदी कोकणी नदीच्या पात्रात पाणी सोडले, त्याचबरोबर वडस धरणामधून सुद्धा 1000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडलेलं आहे। नदीच्या कडेला म्हणजे दोन्ही बाजूच्या लोकांनी नदी पात्रामध्ये पाण्यामध्ये उतरू नये अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। ठीक है, धन्यवाद धन्यवाद। पहले आई थी क्या? जुन्नर तालुक्यातील वडस, येडगाव, माणिकडोह, पिंपळगाव, जोगा, चिलेवाडी, पाचगड या परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नद्यांना पूर आलेला पाहायला मिळतोय। येडगाव धरणामधून कोकणी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर वडस धरण 100% भरलं असल्यामुळे मीना नदीच्या पात्रामध्ये तब्बल 1000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडलेलं आहे। नदी पात्राच्या दोन्ही बाजूने राहत असलेल्या लोकांनी नदी पात्रात असलेल्या छोट्या पुलावरनं ये-जा करू नये अशा प्रकारचं आवाहन जलसंपदा विभाग त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। नारायणगाव या ठिकाणी जो छोटा पूल आहे त्या पुलावरनं पाणी गेलं असल्यामुळे या ठिकाणी ये-जा करू नये अशा प्रकारच्या सूचना फलक लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर नारायणगावचं हे
भक्त पुंडलिक मंदिर आहे त्याला देखील पाण्याने वेढा घातलेला आहे. आणि हा जो वारवाडीकडे जाणारा अंधारावरचा पूल आहे त्याच्यावरून सुद्धा पाणी गेलेलं आहे. या ठिकाणी हे नदीचं पाणी पाहण्यासाठी लोक येत आहेत, फोटो काढतायत आणि आनंद घेत आहेत. या नदीपात्राच्या कडेला जी लोक राहत आहेत त्यांनी नदीपात्रामध्ये उतरू नये अशा प्रकारचं आवाहन जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके, त्याचबरोबर नारायणगावचे माजी सरपंच विद्यमान उपसरपंच बाबू पाटे यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. नारायणगावच्या या छोट्या पुलावर देखील पाणी जात असल्यामुळे या ठिकाणी नारायणगाव ग्रामपंचायतीनं या बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे. नारायणगावच्या या मीना नदीला पूर आल्यामुळे छोट्या पुलावरनी ये जा करणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. या संदर्भात जो बारका पूल आहे या पुलावरनं पाणी गेलेलं आहे त्यामुळं वाहतूक बंद केलेली आहे. या ठिकाणची असलेली तारेची जाळी तुटून गेलेली आहे आणि इथे अधिक प्रमाणामध्ये पाणी असल्यामुळं हे संपूर्ण या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी पाहतोय की सगळी मंडळी या ठिकाणी नदीला आलेलं पाणी पाहण्यासाठी जमा झालेली आहे, परंतु अधिक प्रमाणामध्ये नदीला पाणी आल्यामुळे ग्रामपंचायतीने लावलेली जाळी तुटलेली आहे. या नदीला अधिक प्रमाणात पाणी आले, आता पाऊस उघडलाय त्यामुळे लोक नदीला आलेलं पाणी पाहायला येत आहेत आणि पाणी पाहण्याचा आनंद देखील घेत आहेत. नारायणगावच्या या नदीला आलेलं पाणी पाहण्यासाठी लोक या ठिकाणी फिरत आहेत. गेले 2 दिवसापासून नारायणगाव परिसरामध्ये जोरदारपणे पाऊस पडतोय, त्याच्यामुळे नद्यांना पूर आलेला आहे. वडस धरण 100% भरले आणि 100% धरण भरल्यामुळे नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे. त्या पाण्याचा वेग 1000 क्युसेस वेग आहे. या ठिकाणी आपण पाहतोय हे संपूर्ण पाणी मीना नदी तुडुंब भरलेले आहे. हा छोटा पूल आहे, त्याच्यावरनं पाणी वाहते. त्याचबरोबर ही जाळी लावलेली आहे, पाण्याच्या वेगाने ही जाळी देखील तुटलेली आहे. नदीच्या पात्रामधून कुणी या पुलावरनं ये जा करू नये याबाबतची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. त्याचबरोबर नारायणगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाबू पाटे यांनी देखील आवाहन केलेलं आहे की या पुलावरनं कोणीही ये जा करू नका. जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके यांनी देखील सकाळीच संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या ज्या नदीपात्रांना पूर आलेला आहे त्या नदीपात्रांमध्ये कोणी जाऊ नये, पाण्यामध्ये उतरू नये. जे छोटे पूल आहेत त्या पुलावरनं सुद्धा कोणीही ये जा करू नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील बहुतांशी नद्यांना पूर आलेले आहेत, त्यामुळं जुन्नर तालुक्यातील नदीच्या कडेला राहणाऱ्या लोकांना आपल्याला विनंती आहे प्रशासनाच्या वतीनं, विघ्नर टाइम्सच्या माध्यमाच्या वतीनं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये नदीपात्रामध्ये उतरू नका. स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा. नारायणगावची ही मीना नदी, कुकडी नदी, पुष्पावती नदी या सगळ्या नद्यांना पूर आलेला आहे. आपण स्वतःची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.